नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. आज आपण बोलतोय खालापूर तालुका शिवसेना आणि खालापूर तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष बदलाचे वारे गेले काही दिवस वाहतात. नुकताच खोपोली शहर अध्यक्ष, खोपोली शहर प्रमुख, खोपोली शहर युवा सेना अध्यक्ष आणि इतर सगळ्या निवडी नुकताच जाहीर झालेल्या आहेत. ज्येष्ठ नेते तात्या रिठे यांची खोपोली शहर प्रमुख निवड झालेली आहे. युवा सेनेच्या अध्यक्षपदी खोपोली शहर ऋषभ शेळके यांची निवड झालेली आहे. दोघांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. खोपोली शहराचे माजी शहर प्रमुख संदीप पाटील हे नगरसेवक झाल्यानंतर एका व्यक्तीकडे किती पदं ठेवायची, आणि बरोबर आहे, राजकीय पक्ष आहे, त्याच्यामुळे इतर लोकांना देखील संधी मिळली पाहिजे. आणि मधल्या काळात युवा सेनेच्या बाबतीत बराचसा वाद निर्माण खोपोली शहरामध्ये होऊ घातला होता. त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि शिवसेना सोडली देखील अनेकांनी. आणि राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच जणांनी युवा सेनेचा पक्षप्रवेश केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता की आता खोपोली शहरामध्ये फेरबदल, तो देखील युवा सेनेची म्हणजे फादर बॉडी युवा सेना सगळ्या ठिकाणी तो बदल झालेला आहे आणि विविध सेलचे देखील पदाधिकारी खोपोली शहरात नेमलेले आहेत. आता मुद्दा जो उरतो, खोपोली शहर आता निवडीच्या बाबतीत पूर्ण झालेलं आहे, परंतु खालापूर तालुका प्रमुख हे पद, ह्या पदावर विद्यमान तालुका प्रमुख संदेश पाटील हे आता काम करत आहेत आणि त्यांच्या कामकाजाला आता 4-1 वर्षाचा कालावधी झालेला आहे. त्याच्यामुळे आता दुसऱ्या अन्य व्यक्तीला ही संधी देण्यात यावी अशी मागणी गेली बऱ्याच काही महिन्यांपासून ही आता जोर धरू लागली आहे. आणि विविध नावं, विविध चेहरे पक्षामध्ये इच्छुक आहेत, परंतु ठोस असा चेहरा पक्षामध्ये असा आमदारांना सापडत नव्हता, परंतु तो चेहरा आता आमदारांना मिळालेला आहे. युवा सेनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिर्के यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली होती. त्याच्यानंतर शशिकांत जे मोरे आहेत आपटीचे, त्यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली होती. अन्य काही लोक असतील, यांनी देखील आपली इच्छा व्यक्त केली होती. परंतु आता प्रमोद शिर्के यांच्याकडे युवा सेनाची धुरा ते सांभाळत आहेत, अतिशय योग्यरीतीने ते सांभाळत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नावाच्या व्यतिरिक्त ही संधी आता नेमकी कोणाला मिळते हे बघावं लागेल. परंतु गेली काही दिवस मी एक नाव प्रामुख्याने जोरात चर्चेमध्ये ऐकतोय आणि ते नाव आहे सारोळी जिल्हा परिषद निवडणूक लढवलेले ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांना ही जबाबदारी देण्यात यावी. यांच्या नावाची प्रचंड अशी चर्चा खालापूर तालुका प्रमुख या नावासाठी मी ऐकतोय. माझ्या कानावर बऱ्याचशा लोकांनी मला सजेस्ट केलं. बरीचशी चर्चा खालापूर तालुक्यामध्ये आहे आणि आमदारांना देखील अशाच प्रकारचा चेहरा जो शांत आहे, संघटना वाढू शकतो आणि आत्ता खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पराभवानंतर त्यांना देखील बळ पक्षाकडून दिलं गेलं तर एक चांगला मेसेज पक्षामध्ये जाऊ शकतो. आणि शेवटी पक्ष आहे, फेरबदल होत असतात. बदल हा नियतीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. त्याच्यामुळे नवीन जर संधी कोणाला द्यावी तर अशा अनुभवी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि ज्याचा निसटता पराभव झाला अशा माणसाला जर बळ दिलं तर संघटना वाढीसाठी देखील ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हे काम करू शकतात. ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांनी यांचा राजकीय ग्राफ जो बघता तर अतिशय हा माणूस ग्राउंड वर असणारा माणूस आहे आणि कुठंही आताताईपणा नाही आहे. सगळ्यांना सर्वसमावेशक असा हा नेता म्हणावा लागेल. आणि ज्येष्ठ व्यक्तीला संधी दिली आणि पक्षामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हे वाटचाल करू शकतात, हा देखील विश्वास अनेकांना आहे. त्याच्यामुळे ही संधी त्यांना मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांचं कुटुंब, यांची दोन्ही मुलं राजकारणात ॲक्टिव्ह आहेत आणि सारोळी जिल्हा परिषद हा मतदारसंघामध्ये शिवसेनेला जो पराभव झालेला आहे, ह्या पराभवाची भर विधानसभेला जर काढायची असेल तर ज्ञानेश्वर गायकवाड यांना संधी देणं आजच्या घडीला पक्षाला देखील गरजेचं वाटू लागू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे संदेश पाटील यांचं पद खालचा करून ती जबाबदारी ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांना मिळू शकते आणि संदेश पाटील यांना
वरच्या पातळीवर, फादर बॉडीच्या वरच्या पातळीवर किंवा जिल्ह्याच्या पातळीवर त्यांना एक चांगलं पद मिळू शकतं, अशी देखील मोठी चर्चा आहे. आता ज्ञानेश्वर गायकवाड यांचं एकमेव आजच्या घडीला असं नाव आहे की त्या नावाला कोणाचाही विरोध नाही आहे, कोणी अपोज करताना दिसत नाही आहे. कारण तितक्या ताकदीचा चेहरा, तोही शिवसेना पक्षाच्या सत्तारी पक्षाच्या गटाचा तालुका प्रमुख द्यायचा आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासारखा ताकदीचा माणूस जर ह्या माणसाला संधी मिळाली तर नक्कीच संघटना देखील वाढू शकते आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांना देखील ते बळ मिळू शकतं. आणि बदल झाल्यानंतर संघटनेमध्ये जे काही नवीन शिवसेनेमध्ये जी लोकं आलेली होती, जुने काही लोक आहेत, या सगळ्यांना आता नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्याच्यामुळे खोपोली शहराच्या नव्या निवडीनंतर आता खालापूर तालुका प्रमुख आणि इतर सगळी पदं नव्याने ह्या निवडी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहेत. माझी अशी माहिती आहे की आमदार याच्यावर लवकरच हा निर्णय घेऊ इच्छितात. तशी पक्षाची बैठक देखील मला वाटतं होऊ शकते आणि आमदारांनी ठरवलं तर ह्या निवडी तात्काळ होऊ शकतात. आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांना स्वीकृत सदस्य द्या अशी मोठी मागणी आजही ती मागणी आहे. परंतु स्वीकृत सदस्य जिल्हा परिषदमध्ये अद्यापपर्यंत तसे काही म्हणजे कुठल्याच पक्षाला अजून तरी त्याचा कुठला कार्यक्रम नाही आहे. मग जर त्या गोष्टी जर होत नसतील, स्वीकृत सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड यांना मिळत नसेल, तर मग पक्षाचं प्रमुख पद ते हे तालुकाध्यक्षपद ज्ञानेश्वर गायकवाड यांना मिळण्याची आपण देऊया अशी आमदारांची भूमिका देखील असू शकते. मला तशी खात्री नाही, माझ्याकडे तशी कुठली माहिती नाही आहे. परंतु चर्चा मोठी आहे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांना ही संधी द्या. ज्या माणसाने सावरळी जिल्हा परिषद प्रचंड ताकदीने लढली आणि निसटता पराभव झाला आणि एक नवा चेहरा ऐत्यावेळी आपल्याकडे आला आणि इतक्या ताकदीने लढला, तर अशा माणसाला बळ देणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आमदार हा निर्णय घेऊ शकतात. आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी देखील उद्या काळात त्यांना पक्षाने तशी विनंती केली तर त्यांनी देखील ते नाकारू नये. कारण तालुका प्रमुख तेही खालापूर तालुक्याचं हे मोठं पद आहे. त्याच्यामुळे पक्षाचे कार्यकर्त्यांना देखील एक नवा चेहरा, आपुलकीचा चेहरा, जमिनीवरचा चेहरा, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा चेहरा आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड यांची निवड होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अन्य काही इच्छुक आहेत त्यांना बाकीची पदं मिळू शकतात, परंतु त्या प्रमुख पदावर, त्या व्याख्येमध्ये, त्या संज्ञेमध्ये ज्ञानेश्वर गायकवाड, त्या क्रायटेरियामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड हा अगदी त्या फ्रेममध्ये बसणारा चेहरा आहे. याचा देखील विद्यमान आमदार, पक्ष नेतृत्व विचार त्यांनी केलाच असेल. ज्ञानेश्वर गायकवाड तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत आणि नवी जबाबदारी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे काम सेनेच्या माध्यमातून करता येईल आणि जो काही बॅकलॉग आहे तो तुम्हाला भरून काढता येईल. त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहेत. पक्षाने ज्ञानेश्वर गायकवाड यांचा विचार करावा अशी मागणी शिवसैनिकाची आहे. आमदार साहेब, आता खोपोलीतला बदल केलेला आहे, आता तालुक्यातला बदल तुम्ही लवकरात लवकर करावा अशीच मागणी तुमच्याशी समोर शिवसैनिक बोलायला घाबरतो. काय मला माहिती ना का घाबरतो, परंतु तो खरंच घाबरतोय. तर ह्या सगळ्या शिवसैनिकाच्या भावना तुम्ही तरी आता त्याचा विचार करा आणि ह्या नवीन निवडी किंवा नवीन या सगळ्या गोष्टी आता बदल करावा अशी देखील शिवसैनिकांची मागणी आहे. आणि सारासार तुम्ही त्याचा विचार करून ज्ञानेश्वर गायकवाड किंवा तत्सम जी काय मंडळी आहेत त्यांना संधी देऊन तुम्ही ही नवीन टीम च्या माध्यमातून पक्ष संघटना बळकटी तुम्ही नक्कीच कराल. यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड, एका पराभवात तुम्ही आता तुम्ही चांगली झुंज दिली, ठीक आहे, झाल्या गोष्टी झाल्या, पण तो पक्ष जर तुम्हाला ही संधी देत असेल तर तुम्हाला नवीन एक संधीचं दार खुलं झालेलं आहे. आणि ह्या संधीच्या माध्यमातून तुम्ही जे काय तुम्हाला जो काय महिलांचा रोजगार असेल, तरुणांचा रोजगार असेल आणि संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ही संधी, एक लोकप्रतिनिधी जरी तुम्ही निवडून जरी नसला आला तरी पक्षाचे पदाधिकारी तेही प्रमुख पद तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला ही संधी निर्माण होत आहे. त्याचा तुम्ही सोनं कराल अशी मला नक्कीच खात्री आहे. भाऊ, तुम्हाला शुभेच्छा. आमदार साहेब, योग्य तो चांगला तो निर्णय लवकर तुम्ही घ्यावा अशी देखील शिवसैनिकाची मागणी आहे, म्हणणं आहे, भावना आहे. विचार करा. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.